सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम मालेगाव टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आज काय भैरव 11 मालेगाव आज संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तलाल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. उर्ध विकेट. पहिलाच बॉल हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी, परंतु ही संधी गमावत असताना लेगबायच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव ॲड होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. तर चला बॅटिंग करणारी टीम आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. काय भैरव मालेगाव रायगड आपण आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. तर अंपायर कृपया करून ती गाडी काढायची आहे. अमोल आणि राजेंद्र ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते, ज्या जोडीने काय भैरव माळेगाव रायगड या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. परंतु या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील, कारण भरपूर लांबचा प्रवास करून ते ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. पहिल्या बॉलवर तलालने एक धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये कर्ज केली. गोलंदाज तलाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. एक सिंगल कंप्लीट केली. चांगलं बॅकअप मिळालं फिल्डरच्या माध्यमातून, परंतु एकेरी धावेच्या स्वरूपामध्ये धावफलकावर धावा आतापर्यंत ॲड होतात. त्या म्हणजे 2 धावा या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी आणि एक सोपा झेल पकडलाय. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय तलालने आणि वर्चस्वामध्ये आलाय सध्याच्या घडीला डायमंड 11 खारघर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार झेल पकडला आणि फलंदाज क्रमांक 1 या ठिकाणी राजेंद्र बॉलवर लॉफ्ट केलाय पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसतोय काय भैरव 11 मालेगाव रायगड या टीमला. नवीन फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 डाऊनसाठी 2 रनवर 1 विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज रोशनवर भरपूर जबाबदारी असेल या मॅचमध्ये. एक चांगली पार्टनरशिप त्यांना करावी लागेल या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. फुलटॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोक जरूर चांगला आहे, तेवढाच चांगला प्रयत्न फिल्डरच्या माध्यमातून बॅकअप चांगला मिळाला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केल्यानंतर चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 4 धावा या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज रोशन. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल डॉट बॉल नेताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक असेल. तर या मॅच नंतर या 2 टीम मध्ये ज्या टीम से टॉप रन असतील त्या टीमला बाय दिली जाईल. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली. पंचांनी अपील फेटाळली. पाहता पाहता एका षटकाचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर
टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 1 गडी बाद 4 धावा. अतिशय दर्जेदार षटक हाताळलं, कारण क्रिकेटमध्ये पॉवर प्ले आणि डेट ओव्हर तेवढंच इम्पॉर्टंट असते. तर या 2 मॅचेसमध्ये जो संघ टॉप करेल, ज्याची धावसंख्या सर्वाधिक असेल त्या टीमला बाय दिली जाईल. यानंतरची मॅच एस फायटर ट्रॉम्बे आणि एकविरा बेलापूर या 2 टीममध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मुकीब आपल्याला पाहायला मिळते ओव्हर द विकेट. मुकुबचा हा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते की काय, परंतु या क्षणाला पंचांचा इशारा काय येईल. 22च्या स्वरूपामध्ये 1 रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर स्वरूपामध्ये 22 1 रन मिळते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. दुपारचं सत्र आहे आणि दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत. आतापर्यंत भरपूर चांगला खेळ राहिला आहे एकंदरीत या स्पर्धेमध्ये. थोडासा कोलर पद्धतीचा हा बॉल जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं फलंदाजाला. लॉफ्ट केला आडव्या बॅटने, मिड विकेटला चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी, परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली. त्याचा पुरेपूर फायदा होत असताना या क्षणाला जिथे फक्त आणि फक्त 1च धाव होते तिथे मात्र 2 धावा खर्च केल्यात टीम डायमंड 11 खारघर या टीमने. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल पंचांकडे अपील केली, परंतु पंचांनी अपील फेटाळली. लाईन मिस केल्यानंतर निर्धाव स्वरूपाचा हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा तलालने खर्च केल्या. एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढली होती डायमंड 11 खारघर या टीमची. पुन्हा एकदा शरीरापासून थोडासा दूरवर होता हा बॉल, लाईन मिस केली. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक डॉट बॉल टीम काय भैरव 11 माळेगाव रायगड या टीमला दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चाललाय. कारण पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठा स्कोर त्यांना मात्र जरूर सेट करायचा आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे, मिड विकेटला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग, फेकी या क्षणाला पुन्हा एकदा त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक फिल्डर अब्दुल्ला याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल, ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होते. आठच रन या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतील. 8 धावा आतापर्यंत होतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 रनच्या सरासरीने. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी टीम डायमंड 11 खारघर या टीमच्या माध्यमातून रियाज नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केले. अमोल आलाय स्ट्रायकिंग एंडला ॲज अ ओपनर बॅट्समनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर आक्रमण जरूर केलं, अमोलच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार स्ट्रोक. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम काय भैरव 11 माळेगाव रायगड या टीमला, तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आला आणि या षटकाराच्या साहाय्याने स्ट्रायकिंग एंडला धावफलकाची गती वाढत असताना टीमची धावसंख्या 14 रन 14 रन आतापर्यंत. बॉलवर आक्रमण जरूर केलं अमोल.
आणखीन एक लाजवाब परंतु तेवढाच चांगला प्रयत्न. षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण चेंडूने झाडाचा वेध घेतला. सलग बॅक टू बॅक दोन मोठे प्रहार आतापर्यंत अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 20 रन आतापर्यंत होतात. आणखीन एक लाजवाब परंतु तेवढाच चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा बॉटममॅनचा चांगला वापर केला. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी जजमेंट चुकलं फिल्डरचं आणि हा चौकार. सलग 2 षटकार आणि चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. सुरुवातीला धावांपासून वंचित असलेला संघ सध्याच्या घडीला धावफलकाचा वेग वाढवत असताना 24 रन आपल्याला पाहायला मिळतात. चांगला वापर केला. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी जजमेंट चुकलं फिल्डर ठिकाणी जे व्हॉलेंटियर आहेत. चला, जो अंपायर ऑफ साइडला जो रिक्षा आहे पॉइंटच्या दिशेने, चोवीस धावा आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत गोलंदाज रियाज याच्या खात्यामधील. आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एकेरी धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पंचवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नो बॉल होता, परंतु नो +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ॲड होतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 33 रन. या बॉलवर आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला चेंडूची पूर्तता करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक सिंगल, सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान मानेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 34 रन. 34 धावा आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि जशी ही ओव्हर संपेल त्यानंतर एकविरा बेलापूर टीमचे कॅप्टन आणि एस फायटर ट्रॉम्बे मुंबई या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. .34 रन, स्पेल नंबर 4 आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर. किती धावांचं लक्ष असेल या मॅचमध्ये, या प्रश्नाचं उत्तर देणारी ही मॅच.
गोलंदाज माज आपल्याला पाहायला मिळतोय. माज याचा पहिला बॉल. फिल्डर थोडासा फंबल झाला. डीपमध्ये फिल्डर आहे. मिड विकेटला चांगली फिल्डिंग. चांगला थ्रो होईल. तत्पूर्वी पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. फलंदाज पोचलाय त्याच्या क्रीजमध्ये आणि 2 रनच्या साह्याने 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 36 रन आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या. दुसऱ्या षटकात देखील 4 धावा आल्या. असं वाटलं होतं की कमीत कमी रन होतील, परंतु त्यानंतर भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर अप्रतिम अमोल इज परफेक्ट स्ट्रोक. आज 6 रनसाठी येतोय. लॉंग अँड हाय. अमोलच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर अप्रतिम वैयक्तिक 36 रनवर खेळतोय फलंदाज अमोल. जर 14 धावा केल्या तर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अमोलच्या नावावर आपल्याला पाहायला मिळू शकतं, परंतु तो आज विक्रम अमोल करेल की काय अशी प्रतीक्षा लागली मालेगाव रायगड या टीमला. बॅटच्या स्लाईडचा वेध डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 43. या क्षणाला फक्त आणि फक्त एकच सिंगल. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावली जाते. गोलंदाज सज्ज होतोय. इनसाइड एज आणि फलंदाज होईल बाद. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 45 रन होत आहेत आणि 46 रनचं टार्गेट असेल सध्याच्या घडीला. चला नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. एस फायटर ट्रॉम्बे टीमचे कॅप्टन आणि टीम एकविरा बेलापूर या टीमचे कॅप्टन आज संघ व्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये विराजदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून आज संघ पुरस्कृत केला गेलाय.
चला टॉससाठी या एकविरा बेलापूर टीमचे कॅप्टन आतिश आणि गोरक्षनाथजी बंद्रे, गोरखनाथ बंद्रे यांना मी आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. महाराष्ट्रामधील प्रसिद्ध गीतकार आणि गायक प्रीत बंद्रे यांचे ते पिताश्री आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाईल. महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध गायक, अगदी कोई रॉकस्टार गायक अर्थातच प्रीत बंद्रे यांचे पिताश्री गोरखनाथ बंद्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केलाय आणि टॉस जिंकलाय ट्रॉम्बे टीमने. फोर्टी 46 रनचं टार्गेट आहे.
भन्नाट वेग होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर आतापर्यंत 10 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वर द विकेट. या बॉलवर बिग हिट केलाय, टिपलाय हा झेल आणि फलंदाज होतो या ठिकाणी बाद. वर द विकेट. या बॉलवर बिग हिट केलाय, टिपला हा झेल आणि नवीन फलंदाज कौसेन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या मोमेंटला फटका तर जरूर बेमिसाल आहे, चेंडू चाललाय, परंतु या क्षणाला रन मिळतील 4. हा चौकार येतोय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. डॉट बॉलची समाप्ती. वेग भन्नाट होता, अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. हा बॉल आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी आतापर्यंत केली. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, टायमिंग अप्रतिम.
तर आदरणीय मयेकर साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. तर मयेकर साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. तर मी मकसूद भाई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मयेकर साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या महाराष्ट्राचं वस्त्रालंकार रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल आणि सौंदर्याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन गोलंदाज भूषण अप्रतिम. जसा टप्पा पडला थोडंसं गती परिवर्तन, परंतु या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. या बॉलवर हवाई सफर करण्याचा प्रयत्न, परंतु टिपल्या हा झेल आणि फलंदाज होतोय बाद. या बॉलवर लॉफ्ट केलाय लेफ्ट हँडेड बॅट्समन. चेंडू चाललाय सर 4 रनसाठी. हा चौकार येतोय. या बॉलवर अप्रतिम काय टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती डायमंड 11 खारघर या टीमला, ते फटके येत असताना हा षटकार पाहायला मिळतोय. या बॉलवर अप्रतिम 26 रन 26 रन होते. अजूनही 7 बॉल मध्ये 20 रन करायचे आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजूनही 19 रन पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावतायत. 3 फिल्डर आलेत. हा बॉल जज करण्यासाठी बॅकअप चांगलं मिळालं रोशनच्या माध्यमातून. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. समीकरण बदललंय. शेवटची 6 बॉल शिल्लक. 6 बॉलमध्ये 17 धावा. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल हे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सध्याच्या घडीला. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले टीम काळभैरव मालेगाव 11 रायगड या टीमसाठी. कारण कोण जिंकेल ही मॅच, डायमंड 11 की काळभैरव 11, या प्रश्नाचं उत्तर देणारे हे शेवटचे 6 बॉल.
6 बॉलमध्ये 17 रन करायचे आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समनने आतापर्यंत भरपूर चांगली कमाल केली. तर गोलंदाजीसाठी अमोलला आमंत्रित केलंय. अमोलने सुरुवात देखील चांगली करून दिली पहिल्या सत्रामध्ये, परंतु सध्याच्या घडीला शेवट देखील तेवढाच चांगला गोड करेल की काय, हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या घडीला निर्माण झालंय. 6 बॉल आणि 17 रन. सहा बॉल 17 रन. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अमोल भोईरचा पहिला बॉल वेग भन्नाट होता. जसा टप्पा पडला परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज रियाज. 5 बॉल आणि 17 धावा. लक्ष थोडेसे दूर आहे परंतु विजय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न तर हे जरूर करावे लागतील. गोलंदाज सज्ज होत आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न अमोलच्या विरुद्धामध्ये. एक सिंगल जरूर कंप्लीट होते. थोडीशी मिसफिल्डिंग, त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि या क्षणाला काय घडलंय, तिसरी रन घेत असताना फलंदाज होतोय बाद आणि समीकरण बदललंय. आता मात्र 4 बॉल आणि धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 15 धावा. आतापर्यंत भरपूर चांगलं प्रात्यक्षिक साकारलं शाहिदने आपल्या टीमसाठी. नवीन फलंदाज तलाल. स्टर्लिंग कॉलेज में था ना ये? अरे भाई स्टर्लिंग कॉलेज में था ना? मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या स्लाइसचा घेतलाय वेध. शेवटचे 3 बॉल आता मात्र शिल्लक आहेत. तीन चेंडू आणि 14 रन. 3 बॉलमध्ये 3 मोठे प्रहार डायमंड 11 टीमला जिंकून देऊ शकतात. समोरच्या दिशेने फटका केलाय. एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आहे परंतु फलंदाज रोखेल. औपचारिकता शिल्लक परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. 2 बॉल आणि 13 रन. क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 बॉलमध्ये 1 धाव देखील होते परंतु कधी कधी या क्षणाला 2 बॉल आणि 13 रन. लाईन मिस केली. बॅटच्या स्लाइसचा वेध आणि सामना जिंकलाय टीम काय भैरव मालेगाव रायगड या टीमने आणि या सामन्याचा हिरो ठरलाय अमोल आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. अमोल चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका.
तर चला अमोल दादा आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या. तर मयेकर साहेब